गुड मॉर्निंग एव्हरीवन. सवितास किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. चला मग आज आपल्याला सॅटरडे पार्टी करायची, ते म्हणजे आपल्याला आज बनवायचं आहे व्हेज सँडविच. व्हेज सँडविचसाठी लागणार आहे आपल्याला, मी 500 ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत, पुदिन्याची चटणी बनवून ठेवलेली व आम्हाला सिक्रेट चाट मसाला आहे, टोमॅटो, कांदे, काकडी, लसूण आणि मिरची फिरवून घेतलेली आणि धणेपूड जाळ असे कुटून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता आणि चवीनुसार लागणारे आपल्याला हे मसाले आणि हे घेतलेली दही. चला मग आपण करूया सुरुवात. पहिले आपण व्हेज सँडविचसाठी लागणारी बटाट्याची भाजी करून घेऊया. चला मग तेल गरम झालेलं आहे, आपण फोडणी देऊन घेऊया. जिरे टाकलेत मी, कढीपत्ता, थोडेसे जाड धणे आणि हे जे वाटण केलेलं आहे मिरची आणि लसूण, हे आपण थोडं परतवून घेऊया छानपैकी, म्हणजे तिखटपणा हा कमी लागतो ना. मी त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण, थोडी कस्तुरी मेथी, हिंग, आणि चिमूटभर हळद. ही आमची घरगुती सेंद्रिय हळद आहे. तुम्हाला हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आता हे बटाट्याचं जे सारण आहे ते टाकून पुन्हा एकदा फ्राय करून घेऊ चांगलं. बघा हळदीचा किती छान कलर येतो. चिमूटभर जरी टाकलं ना तरी तिचा कलर खूप छान येतो हळदीचा. आपण आपल्या पोरांना दूध वगैरे असं सर्दी खोकला झाला ना तर आपण हळदीत दूध टाकून प्यायला देतो ना, तर ही हळद गुणकारी खूप म्हणजे खूप त्याचे फायदे आहेत. गुड मॉर्निंग सिद्धू. चला एक चिमूटभर आपण आता त्याच्यात मसाला टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मॅच करून घेऊया. हा आमचा छोटा अनिकेत आहे. तुम्ही अनिकेतचे व्हिडिओ बघतच असाल. तो कसा बायको जे फरमाईश करतो तसं आमचा दादा पण मला खूप फरमाईश करत राहतो. मम्मा आज हे बनव, मम्मा आज स्कूलला सुट्टी आहे. वाद छान येतोय ना. अरे वा. आता खायचं. आता टमी खुश दादाची. जसा अनिकेत त्याची टमी खुश करतो तसा माझा छोटा अनिकेत पण त्याची टमी खुश करतो. बस झालेली. चला आता थोडेसे जाडसर कुटून घेतलेले धणे थोडेसे उरलेले आहेत, आपण ते पण टाकून घेऊया आणि पुन्हा मॅच करून घेऊया. चला मग आपण ब्रेड बनवायला घेऊन घेऊया व्हेज सँडविच. पण आता बघा याच्यात मावत नाही आहे तर आपण तव्याचाच उपयोग करून घेऊया, कारण ब्रेडची साईज ही थोडी मोठी आहे आणि त्या स्टिकचं साईज कमी आहे. आपण हे सगळीकडून फिरवून घेऊ, म्हणजे जे ब्रेड आहेत ना ते चिपकणार नाही. तसं त्याच्यावर काही चिपकत नाही, कारण तो आमचा दाबेलीचा तवा होता. चला मग आपण सुरुवात करूया. अगोदर लावून घेऊया आपण पुदिनाची चटणी. पुदिन्याची चटणी का बघ.
पुदिन्याची चटणी मी त्याच्यावर टाकली ना तू असं त्याला घेऊन भाग थांब बाळा. आता ही आपण जी भाजी बनवलेली ना ती लावून घेऊया. ती सगळीकडून ब्रेडला लागेल असे आपण फिरवून घेऊ. हां, सगळीकडून फिरवून घेतल्यावर त्याच्यावरून टोमॅटो, असं वाटतं तो काय पिझ्झाच बनवते सारखं मला. अरे कांदे, कारण आपण व्हेजिटेबल सँडविच बनवतोय ना म्हणून त्याच्यावर काकडी, चीज टाकतो, पण आम्ही शक्यतो मुलांसाठी त्याचा वापर कमीच करतो. तुम्हाला लागत असेल तर तुम्ही टाकू शकतात, ऑप्शनल आहे ते. तर आम्ही चीजच्या वाटचं दही टाकून घेतो. मग वरून अजून पुन्हा त्या व्हेजिटेबल काकडी, टोमॅटो यांच्यावर चाट मसाला फिरवून घेऊया. परत हा एक आपण त्याच्यावरून ठेवणार आहे, त्याला तसंच प्रोसेस करून घेऊ. थोडीशी पुदिनाची चटणी, थोडीशी आलूची चटणी. अजून कसं बोलता सांग मला. हां, आलूचं आहे. हो का. आणि परत चाट मसाला फिरवून घेऊया आणि पुन्हा त्याच्यावरून असं आणि छानपैकी कडक होईपर्यंत त्याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत त्याला कडक होऊ द्या. पुन्हा आपण दुसरं तसंच करून घेऊया. आमचे सॅटरडे संडे पार्टीच असते आमच्या दादाची. हे बनवा ते बनवा चालूच राहतं. व्हेज सँडविच कोणाला आवडतं? कोणाला आवडतं? तुला? छोटा आणि काय ना तू. हां, चाट मसाला, थोडं कांदे. छान वास येतोय. मस्त खाऊन सगळ्यांना सांगा मम्माने कसं बनवलं. हां, आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांग मम्माने कसं बनवलं होतं व्हेज सँडविच. तुला आवडलं का नाही आवडलं असं सांगशील. ओके. आमचा छोटा सिद्धू दादा तुम्हाला सांगेल हा काय करायचं माझ्या चॅनलला. मोठा बनवायचा का रे दादा? पप्पाला तुला आवडते ना म्हणून. नाही, मला दही नाही आवडत. नाही, टिफिन मध्ये पण द्यायचं असं नाही ना भाऊ. स्कूलमध्ये अलाउड नसतं ना असं. मस्त अलाउड. छान कडक होईपर्यंत त्याला फ्राय करत राहा मस्त तव्यावरती. म्हणजे खाताना ते क्रिस्पी लागतं. चला तर मग आपले ब्रेड छानपैकी रेडी झालेले आहेत. आपण आता प्लेट सर्व करून घेऊया. दही चांगली असते बेटा शरीरासाठी. आता उन्हाळा आहे ना मग थंडावा लागतो ना मग दही. आज चल तुला बिना दहीचं दिलं नाही. शांत बस थोडा वेळ. खायचं सगळं खायचं.
इकडे पाहिजे मला. सगळ्यांनी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीही बनवून बघा. कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बोल ना.